तर मित्रांनो फायनली रुद्राला बॅट घेतलेली आहे आणि रुद्रा खुश झालाय. पूरला 1 वाजला आम्हाला येता आणि हे आहे ते दुकान. फायनली आम्ही शोधत आलो. रुद्राचं थायपॅड. आधीच एक तर तब्येत बारीक आहे. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आज आहे गुरुवार आणि आज आम्ही चाललो कारण रुद्राची थोडीशी तब्येत बरी नाही आणि त्याला डॉक्टरच्या दाखवायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याला क्रिकेट किट पाहिजे. तर क्रिकेट किट घ्यायला बघू. जर नेरळमध्ये भेटलं नाही तर बदलापूरला जायला लागेल. सो मी सिंपल ड्रेस घातला आहे. फक्त जीन्स वगैरे तर मी घरी आल्यावर जास्त वापरत नाही, कारण कसं लोक बघत राहतात जीन्स वगैरे घातलं तर त्याच्यामुळं मी ड्रेसच घालत असते. कसं मुंबईवरून आल्यावर मुंबईला असल्यावर कसं जीन्स वगैरे यूज केलं तरी काय वाटत नाही, पण गावाला कसं लोक काय पण बोलतात, त्याच्यामुळं मग जास्त ड्रेसच यूज करत असते. सो रुद्रा बघा, तर आता आम्ही 9:30 झालेत आणि आई बोलली की ऊन होईल तर लवकर निघा. आणि ते मित्रांनो आम्ही चालत चाललेलो, पण पप्पा बोलायला लागले की मी सोडायला येतो. तर पप्पा आम्हाला सोड. आणि मित्रांनो फायनली आम्ही पप्पानी सोडलं म्हणून आम्ही लवकर पोचलो. आता कशाळमध्ये आलो. आता आज बाजार आहे म्हणून आम्ही आज बाजार आहे तर वरती रिक्षा लागतात, त्याच्यामुळं आम्ही मधल्या रस्त्याने चाललो होतो, जे पोलीस स्टेशन आहे तिकडून. तर आता जातोय, बघू आता किती टाईम होतोय, कारण भरपूर आम्हाला काम आहेत नेरळमध्ये. आणि आज बाजार आहे तर इकडं वरती रिक्षा लागल्यात. बँकेच्या साईडला रिक्षा लागतात गुरुवारी, नेहमी गुरुवारी इकडंच रिक्षा लागतात. अजून बँक पण उघडले नाही. फायनली मित्रांनो आम्ही नेरळमध्ये पोचलेलो आहोत. मित्रांनो बघता बघता नेरळ एवढं चेंज झालं. काही इकडे या साईडला कायच नव्हते, दुकाने वगैरे कायच नव्हते, पण आता सगळे पूर्ण लाईन नुसती दुकानाची झाली. इकडं आधी कायच नसायचं आणि आता नुसती दुकानं झाले. आता थोड्या वेळ आम्ही स्टेशनला पोचून. मित्रांनो फायनली आम्ही स्टेशनला पोचलो आणि एक्सप्रेस आले बघा. आणि आम्हाला जायचं आहे त्या साईडला आणि तो ब्रिज क्रॉस करून आम्हाला जायला लागेल कोल्हापूर मुंबई हॉस्पेट. हा एक्सप्रेस आले मित्रांनो. एक्सप्रेस बघितल्या आपण अयोध्याला गेले ते आठवण होते. हे बघ इकडे, हे बघ नवीन तिकीट काउंटर झालंय. इकडं नवीन तिकीट काउंटर झालं. आता नेरळ एवढं चेंज झालंय. आता नवीन तिकीट काउंटर पण झालंय. त्या साईडला पण एकदम मोठं झालं मस्त पैकी. शिडी चढतोय मित्रांनो. जास्त पब्लिकमध्ये व्हिडिओ काढायला लाज वाटते, सगळे बघत राहतात, तर त्याच्यामुळे जास्त बॅक साईडनेच व्हिडिओ काढते. आणि आता आम्ही शिडी उतरतो आणि जातोय. आता खूप टाईम होईल आम्हाला. एंट्री मारून झालेले आहेत आता.
रुद्राला घेऊन चालले आहे सरोद्याच्या, कारण त्याला तिथंच गुण येतोय, त्याच्यामुळं त्याला सरोद्याच्या घेऊन चालले. आधी सुगवेकरच्या घेऊन जायचे, पण आता तिथं त्याला इंजेक्शन वगैरे मारत नाही ना, तर त्याच्यामुळं त्याचा ताप उतरत नाही. तर आता आम्ही चाललो. सरोद्याचं क्लिनिक इकडे या साईडला झालं आहे. आधी तिकडं होतं जुन्या मार्केटमध्ये, आमचा जुमापट्टीचा बस स्टँड आहे तिथंच होता, पण आता इकडं पण आता इकडं झालं आहे, त्याच्यामुळे एवढं लांब यायला लागतं आहे. तर आत्ता पोचलो आहे आम्ही आणि आता चाललो आतमध्ये. मित्रांनो, रुद्राला डॉक्टरकडे दाखवला आणि इथं आलो स्पोर्ट झोन, पण ते अजून दुकान बंद आहे. बघू आता ते दादा किती वाजता येतात. त्याला घ्यायचं आहे क्रिकेट किट, तर बोलतोय आम्हाला क्रिकेट किट पाहिजे, पण हे स्पोर्ट झोन अजून बंद आहे. तर हे बाजूवाले भैया बोलले की आता उघडेल, बघू थांबतोय थोडा वेळ, येतात का. नाही आलं तर मग दुसऱ्या दुकानात जाऊ, नाही तर आम्हाला टाईम होईल जायला. रुद्राचा काय स्पोर्टवाला काय अजून आला नाही. तर मित्रांनो, तोपर्यंत आम्ही जातोय तळ्यावर, मस्तपैकी फिरून येतोय. आणि मंदिर आहे, हे मंदिरामध्ये पण आम्ही जाऊन पहिले आम्ही तिकडनं येतो. बाळा आधी मंदिरात जायचं का, चला मंदिरात जाऊ. चला आम्ही पण चाललो मंदिरात पाय पडायला. आम्ही मंदिरात गेलेलो आणि मस्तपैकी दर्शन घेऊन आलो शंकराचं, गणपतीचं आणि आपल्या बजरंगबलीचं. तर आता आम्ही चाललो तळ्यावर चाललो आम्ही, कारण अजून ते स्पोर्टचं दुकान उघडलंच नाही, त्याच्यामुळे आम्ही टाइमपास करतोय. एवढे ऊन अरे ते हे झाले असतील ना, गरम झाला असतील. हे बघ एवढं ते उन्हात तापलंय आणि त्याच्यात खेळायला. हे देवार, एक तर आधीच आजार आहे. आमचा इथंच टाइमपास होणार आहे अजून. बघू आता स्पोर्ट. बाळा जा तूच वर जाऊन जा, माझ्या मस्त येतो एक वेगळीकडे, बेकार वास येतो. स्पोर्टचं दुकान उघडतंय का नाही, नाहीतर बेकार टाइमपास होणार आहे. आम्ही बदलापूरला गेलो असतो, ते पण नाही. नाहीतर रुद्रा बोलतोय इथंच नाही भेटलं तर बदलापूरला जायचं. आता कधी बदलापूरला जायचं आणि कधी परत रिटर्न यायचं, नको बोलतोय. आता आम्ही चाललो रिटर्न. मित्रांनो, आमचं कर्जतचं काम सगळं झालेलं आहे, सॉरी नेरळचं काम सगळं झालेलं आहे. आणि आम्ही आता आलो होतो स्टेशनला आणि आम्हाला जायचं आता बदलापूरला, कारण आम्हाला क्रिकेटचं किट आम्हाला भेटलंच नाही. तर आता ऑब्विसली बदलापूरलाच जायला लागेल, कारण रुद्राला ते पाहिजे. आणि ऊन पण खूप झालं आहे. 12 वाजले ना रे, 12 वाजलेत. आणि एवढ्या उन्हात आता आम्हाला बदलापूरला जायचं आहे. बघू आता कोणती ट्रेन भेटते, कारण बदलापूरला उतरायला गर्दी पण असते. सो आता तिकीट वगैरे काढतोय आणि बदलापूरला जातोय. मित्रांनो, क्रिकेट किटसाठी आम्ही चाललो होतो बदलापूरला. आता 12:16ची आहे ट्रेन. नशीब 12:16ची आहे ती, बघ आपल्याला नशीब आपण आलो. आता येईल ट्रेन आणि बघू आता किती टाइम होतोय, भेटतंय बदलापूरला जाऊन पण भेटतंय की नाही काय माहित. 12:16ची ट्रेन आहे, आता येईल थोड्या वेळात. आणि ऊन पण किती झालंय बापरे. आणि आमचं नेरळ स्टेशन बघा कसलं डेव्हलप झालंय. मित्रांनो, आम्ही फायनली आम्ही बदलापूरला पोहोचलेलो आहोत, रुद्रा आणि मी. आणि आम्ही आता चाललो आहोत मोर्या स्पोर्टला, कारण ते इकडे आहे, आदर्श कॉलेज आहे त्या साईडला आहे. तर बघू आता तिथे आम्हाला क्रिकेट किट भेटते का, आणि तिथे नाही भेटलं तर मग दुसऱ्या दुकानात जायला लागेल. बदलापूरला जास्त आम्ही येत नाही. आता रुद्राला किट पाहिजे म्हणून,
आता बदलापूरला जास्त आम्ही येत पण नाही. कोणत्या साईडला रुजू बोला? त्या साईडला बोलला का? हा विचारत चाललोत आम्ही. बघू कुठं आहे ते. जुनी नगरपालिका आहे तिकडे त्या साईडला आहे, तर आम्हाला इथून जायला सांगितलं आहे. मोरया मोरया. स्कूटच्या दुकानात बॅटी पण आहे ते. रुद्रा बघ बॅट तुला कोणती? हा का? तर मित्रांनो आलोत आम्ही बदलापूरला. 1 वाजला आम्हाला येता आणि हे आहे ते दुकान. फायनली आम्ही शोधत आलोत. रुद्राचं थायपॅड. आधीच एक तर तब्येत बारीक आहे, एवढं सांभाळायला पाहिजे. आता त्याच्यावर असतं बघा ते साईडला लावायला. हा ती कमराला कुठं असतील लावायचं ते त्यांना माहित, आपल्याला सपोर्टरच्या आत घालायचं. हा हातात ग्लोव्ज आणि हेल्मेट त्याच्यातच येईल का? वेगळं घ्यायला लागेल? नाही, ह्याच्यात हिशोब करून तेच. हा हेल्मेट पण दाखवा मग. आता आम्हाला 2:45ची ट्रेन आहे. आम्ही जातोय आणि बॅट त्याला कोणती घेतली बघा. कोणती आहे हृदय? आणि बॉल पण सीझनचा घेतलाय. मग त्याला आवडले बॅट म्हणून ते घेतले. तर आता आम्ही चाललोय आता नेरळला, कारण खूप टाइम झाला आम्हाला.